जय महाराष्ट्र मित्रांनो, आता तुमच्याही आधारला मोबाईल नंबर किंवा ईमेल आय डी लिंक नसेल तर काळजी करायची नाहीये मित्रांनो. कुठल्याही आधार सेंटरला जायची गरज नाहीये. घर बसल्या तुम्ही अगदी 2 मिनिटात मोबाईलवरून तुम्हाला आधार नंबरला जो मोबाईल नंबर लिंक आहे तो बदलता येणार आहे. त्यासोबतच जो ईमेल आय डी ॲड नसेल तो तुम्हाला इथून ॲड करता येणार आहे अगदी 2 मिनिटात मित्रांनो. तर चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. ते कसं करायचं व्हिडिओ मार्फत मी मोबाईलमधून ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. त्यासाठी मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला प्ले स्टोअरला यायचं आहे. प्ले स्टोअरला तुम्हाला सर्चमध्ये आधार टाकायचं आहे मित्रांनो. आधार टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता आधारचे गव्हर्नमेंटचे जे ॲप्लिकेशन आहेत ते दिसून जातील तुम्हाला. त्यामध्ये सर्वात एक नंबरला जो दिसत आहे ॲप्लिकेशन आधार युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया गव्हर्नमेंटचं ॲप्लिकेशन आहे. नवीन लॉन्च झालेलं आहे मित्रांनो. याच्यावरती क्लिक करायचं तुम्हाला आणि इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. आता माझं ऑलरेडी इन्स्टॉल आहे त्याच्यामुळे मी ओपन या ऑप्शनवरती क्लिक करणार आहे. असं ॲप्लिकेशनचं इंटरफेस दिसणार आहे. होम पेज अशा प्रकारे दिसणार आहे. तर सहज तुम्हाला काहीच करायचं नाही तर इथं तुम्ही स्क्रिप्टचा जो ऑप्शन दिसत आहे याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो. केल्यानंतर इथं तुम्हाला एक नंबरचा जो ऑप्शन आहे आय एम रेडी विथ माय आधार हो जो ऑप्शन दिसत आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्ही समोर जाणार आहात. इथं तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. जो तुमचा आधार नंबर आहे तो 12 अंकी इथं टाकून घ्यायचा आहे मित्रांनो. तुम्हाला टाकून घेतल्यानंतर बघू शकता कंटिन्यू हा ऑप्शन इनेबल होणार आहे. कंटिन्यू या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथं काही टर्म आणि कंडिशन येतात. तर इथं ब्ल्यूटिकमध्ये ॲग्री करायचं आहे आणि प्रोसीड या ऑप्शनवरती क्लिक करायचं तुम्हाला. प्रोसीड या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सिम निवडायचं आहे. ज्या सिममध्ये आधारला नंबर लिंक आहे तो सिम इथं तुम्हाला निवडायचा आहे. आता माझा ऑलरेडी एकच सिम आहे त्याच्यामुळे ॲट डिफॉल्ट सिलेक्ट झालेला आहे. त्या सिमवरती OTP जाणार आहे मित्रांनो आधार नंबर लिंक असलेल्या. तर आता सेंड OTP या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर बघू शकता मेसेज आलेला आहे आणि मोबाईल व्हेरिफिकेशन होत आहे मित्रांनो. आधार नंबरला हाच लिंक आहे की नाही. तर माझा आता सक्सेसफुली व्हेरीफाईड झालेला आहे. मोबाईल नंबर लिंक झालेला आहे. कंटिन्यू टू फेस ऑथेंटिकेशन याच्यावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला. क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता आता फेस तुमचं कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला सेल्फी क्लिक करायचं आहे आणि डोळे एकदा उघडझाप करायचे आहेत. जसं की मी दाखवत आहे तुमच्या समोर हे बघू शकता. असं फेस तुमचं समोर या कॅमेऱ्यामध्ये क्लिक करायचं आहे. बरोबर डोळे वगैरे व्यवस्थित दिसले पाहिजे आणि त्यानंतर ऑटोमॅटिक ग्रीन सिग्नल येत नाही तोपर्यंत तुम्हाला फेस या कॅमेऱ्यामध्येच ठेवायचं आहे मित्रांनो. हे बघू शकता फेस ऑथेंटिकेशन सक्सेसफुली झाल्यानंतर पुढे तुमचं प्रोसेस चालू होणार आहे आणि काळजीपूर्वक तुम्हाला कॅमेरा क्लिअर लाईट वगैरे जर उजेडात काढलेलं चांगलेच आहे कारण की 3च संधी तुम्हाला भेटणार आहेत. नाहीतर तुमचं काही कालावधीसाठी अकाउंट लॉक होणार आहे. म्हणजे तुम्हाला परत लॉग इन करता येणार नाही थोडा वेळ. पण आता 3च ऑप्शन आहे. 3 वेळेस तुम्हाला संधी आहे इथं फेस तुम्हाला इथं कॅप्चर करण्यासाठी. तर आता माझा दुसऱ्याच टर्ममध्ये झालेला आहे. प्रोसीड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला. प्रोसीड या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं 6 डिजिट पिन सेट करायचा म्हणजे तुमच्या लक्षात राहील. पुन्हा तुमच्याशिवाय कोणी ओपन करणार नाही ॲप्लिकेशनला. याची काळजी घेण्यासाठी तुम्हाला 6 अंकी इथं तुम्हाला पिन व्यवस्थितरित्या टाकून घ्यायचं आहे मित्रांनो. पिन सेट केल्यानंतर तुम्ही बघू शकता ऑटोमॅटिक पुढचं पेज आलेलं आहे. इथं तुम्हाला आता सरकारच्या नवीन नियमानुसार जसं की आधार फक्त आता आधारमध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत शासनाकडून. जसे की आतापर्यंत आधार कार्डवरती संपूर्ण डिटेल्स दिसत होती आणि प्रत्येक वेळी तुम्हाला कुठेही आधार सेंड करायचं असेल तर फोटो सेंड करावा लागत होतं. ते आता बंद करण्यात आलेलं आहे. ते लवकरच अंमलबजावणी झालेली आहे. लवकरच अंमलात येणार आहे की फक्त तुम्ही बारकोडच्या माध्यमातून सुद्धा तुमचं आधार कार्ड ज्या व्यक्तीला पोहोचवायचं आहे तो त्याला QR कोड तुम्ही सेंड करू शकता आणि स्कॅन करून तुमची संपूर्ण आधार डिटेल्स तिथं केली जाते मित्रांनो. त्यासोबत खाली आल्यानंतर काही ऑप्शन आहेत. शेअर ID केल्यानंतर तुम्ही बघू शकता शेअर ज्याला करायचं त्याला तुम्ही करू शकता. डाउनलोडचं ऑप्शन आहे आणि त्यासोबत जर तुम्हाला मास्क आधार नंबर टाकायचा असेल जर आधार नंबर तुम्हाला समोरची व्यक्ती संदिग्ध आहे ज्याच्यावर विश्वास नसेल तर तुम्ही मास्क डेटा क्लिक करून सुद्धा तुम्ही शेवटचे 4च अंक दिसतील असं आधार कार्ड सुद्धा सेंड करू शकता त्यांना. त्यासोबत तुम्ही बघू शकता आता याच्यामध्ये नवीन बदल सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे महत्त्वाचा मुद्दा आहे आपण ज्यासाठी व्हिडिओ बनवत आहोत ते सांगणार आहे मित्रांनो तुम्हाला. इथं क्लिक केल्यानंतर खाली स्क्रोल डाऊन करून
स्क्रोल डाऊन केल्यानंतर तुम्ही बघू शकता एक नवीन ऑप्शन आलेला आहे याच्यामध्ये, ते म्हणजे माय आधार अपडेट. हे सर्वात महत्वाचं आहे सर्व्हिसेसमध्ये. माय आधार अपडेट हे ऑप्शन आलेलं आहे नवीन शासनाकडून. आधार धारकांना हे एक म्हणजे प्रत्येक नागरिकांना एक सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे घर बसल्या. तर तुम्ही बघू शकता याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. याच्यामध्ये काय काय तुम्हाला बदलता येणार आहे मी सांगणार आहे. क्लिक करायचं आहे याच्यावरती, सहजरित्या क्लिक होईल इथं एकदा क्लिक केल्यानंतर. बघू शकता आता मी जे महत्वाचं होतं त्याच्यावरती तुम्हाला पोहोचवलेलं आहे मित्रांनो. तर इथं बघू शकता तुमच्या समोर 4 महत्वाचे ऑप्शन आलेले आहेत, ज्याच्यामध्ये ऍड्रेस अपडेट आहे, नेम अपडेट आहे, म्हणजे नाव बदल करायचं असेल तर तो सुद्धा करता येणार आहे. आधार अपडेट करता येणार आहे, जे की पूर्वी तुम्ही करतच होतात नॉर्मली वेबसाईटवरून आधार माय आधार ऍप्लिकेशनद्वारे. आणि नवीन म्हणजे याच्यामध्ये सर्वात महत्वाचे नवीन बदल जे करण्यात आलेले आहेत ते म्हणजे मित्रांनो मोबाईल नंबर अपडेट आणि ईमेल अपडेट. आता याच्यामध्ये मोबाईल नंबर अपडेट करायला गेलं तर तुम्हाला ऑलरेडी जो जुना नंबर बंद झालेला असेल किंवा ते काही कारणास्तव चालू नाही आहे सध्या मोबाईल नंबर, त्याच्याऐवजी तुम्हाला चालू असलेला मोबाईल नंबर इथं अपडेट करता येणार आहे मित्रांनो घर बसल्या. कुठल्याही रांगेत उभं राहायची गरज नाहीये, काही वेळ वाट पाहायची गरज नाही कुठेही. सगळं सहजरित्या घर बसल्या तुम्ही करू शकणार आहात. आणि दुसरं म्हणजे ईमेल अपडेट. ऑलरेडी जे ईमेल आय डी ऍड आहे ते जर तुमची चालू नसेल, बंद झालेली असेल तर तरी सुद्धा काहीच हरकत नाही मित्रांनो, घर बसल्या तुम्ही ईमेल अपडेट सुद्धा करू शकणार आहात. फक्त एवढंच की ईमेलची आता प्रोसेसिंग चालू आहे, तो अजून ऑप्शन इनेबल झालेला नाहीये. जसे की तुम्ही इथं क्लिक केल्यानंतर बघू शकता ईमेल अपडेट आयडी अपडेट वरती क्लिक केल्यानंतर कमिंग सून दाखवत आहे, म्हणजे ही फॅसिलिटी सध्या तरी अवेलेबल नाहीये, काही दिवसामध्ये पुढच्या येईल अपडेट. आणि त्याचसोबत तुम्हाला सर्वात महत्वाचं म्हणजे मोबाईल नंबरची जी सुविधा चालू आहे याच्यावरती आपण मोबाईल नंबर अपडेट करणार आहोत. तर मोबाईल नंबर अपडेट यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता प्रोसेस कशी असणार आहे. स्टेप बघा. सर्वप्रथम सर्वात महत्वाचा न्यू मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन होणार आहे, जे नंबर तुम्ही अपडेट करत आहात. फेस ऑथेंटिकेशन म्हणजे इथं सुद्धा तुम्हीच व्यक्ती आहात, जे मोबाईल नंबर आधार धारक तुम्हीच आहात, तुम्हीच अपडेट करत आहात याची खात्री केली जाणार आहे दुसऱ्या स्टेपद्वारे. पेमेंट करायचं आहे, पेमेंट असणार आहे फक्त ₹75 चेंज करण्यासाठी. रिक्वेस्ट आणि कंप्लीट ऑफ रिक्वेस्ट म्हणजे तुमची रिक्वेस्ट घेतली जाणार आहे फायनल स्टेपला. आणि पुढील कालावधी सुद्धा त्यांनी दिलेला आहे, तुम्ही बघू शकता 30 दिवस मॅक्झिमम असतो. मोबाईल नंबर ईमेल आयडी अपडेट होण्यासाठी मॅक्झिमम 2 ते 3 दिवस लागतात मित्रांनो. काही कारणास्तव उशीर झालास तर 30 दिवसापेक्षा जास्त नसतो कालावधी. तर अशा प्रकारे 2 ते 3 दिवसामध्ये तुमचा मोबाईल नंबर अपडेट होणार आहे. आता इथं खाली आल्यानंतर तुम्ही बघू शकता प्रोसीड कंटिन्यूचं ऑप्शन दिसत आहे, याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी. क्लिक केल्यानंतर तुमचा ऑलरेडी जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे मोबाईल आधार कार्डला, तो मोबाईल नंबर तुमच्या समोर दिसत आहे. युअर करंट रजिस्टर मोबाईल नंबर तो दिसत आहे. तर इथं आल्यानंतर तुम्हाला जो नवीन मोबाईल नंबर आहे तो इथं तुम्हाला टाकून घ्यायचा. न्यू मोबाईल नंबर इथं तुम्हाला भरून घ्यायचा मित्रांनो. तर इथं सहजरित्या तुम्ही जो मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा आहे तो XYZ तुम्ही मोबाईल नंबर टाका चालू असलेला. त्याच मोबाईल नंबरवरती OTP जाणार आहे मित्रांनो, जो नवीन नंबर तुम्ही ऍड करत आहात. इथं मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता खाली सेंड OTPचं ऑप्शन इनेबल होणार आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे. तुमच्या समोर असं पेज ओपन जाणार आहे. जो नवीन नंबर तुम्हाला ऍड करायचा आहे त्याच्यावरती तुमची OTP आलेली आहे. तो OTP इथं 6 अंकी असतो, तो OTP इथं बॉक्समध्ये तुम्हाला भरून घ्यायचा आहे मित्रांनो. OTP टाकल्यानंतर तो OTP तुम्हाला खाली बघू शकता खाली एक ऑप्शन दिसत आहे व्हेरीफायचं. तो व्हेरीफाय या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर पुढे असं पेज येणार आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता न्यू नंबर OTP व्हेरीफाईड झालेला आहे. प्रोसीड टू फेस ऑथेंटिकेशन म्हणजे परत एकदा तुम्हाला फेस कॅप्चर करायचं आहे, जे की आत्ता केल्याप्रमाणे लॉग इनच्या वेळेस आपण जे केलं होतं तेच तुम्हाला इथं परत एकदा खात्रीपूर्वक तुम्हाला फेस परत एकदा इथं कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला उतरवायचं आहे फेस. आणि त्यानंतर प्रोसीड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आपल्याला. प्रोसीड केल्यानंतर तुम्हाला इथं या बॉक्समध्ये तुम्हाला स्वतःचा सेल्फी जसं काढतो त्याप्रमाणे आपल्याला फोटो कॅप्चर करायचा आहे. ग्रीन सिग्नल आल्यानंतर ऑटोमॅटिक तो कॅप्चर होऊन जातं. फेस ऑथेंटिकेशनची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्वात महत्वाची शेवटची स्टेप आहे म्हणजे पेमेंट. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता बाय डिफॉल्ट ऑप्शन सिलेक्ट झालेला आहे. यानंतर कन्फर्म आणि पे हे जे खाली ऑप्शन दिसत आहे तुमच्या समोर
त्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. अगदी सोपी प्रक्रिया आहे, काहीच किचकट नाही आहे, एकदम गोंधळात पडू नका. जसं स्टेप सांगितलेले तसे फॉलो करा. क्लिक केल्यानंतर बघू शकता फोन पे, गुगल पे द्वारे तुम्ही पेमेंट करू शकता मित्रांनो. आता इथं पेमेंट मोड आलेले आहेत, इथं बघू शकता स्कॅनर सुद्धा अवेलेबल आहे. स्कॅन करून तुम्ही पेमेंट करू शकता किंवा फोनपेच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही करू शकता. मी फोनपे वापरतो त्याच्यामुळे फोनपेच्या माध्यमातून करणार आहे. फोनपे वरती क्लिक केल्यानंतर खाली काही सेकंद वेळ मागेल ऍप्लिकेशनद्वारे आणि तुम्हाला फोनपेला जाऊन ही बॅक पेज न दाबता तुम्हाला फोनपे मध्ये डायरेक्ट एंटर करायचं आणि तिथून तुम्हाला पेमेंट करायचे ₹75. बघू शकता इथं ऑप्शन आलेला आहे सांगितल्याप्रमाणे काही मिनिट सेकंदांनीच. इथं पे या ऑप्शनवरती क्लिक करायचं, समोरच दाखवत आहे कसं रिक्वेस्ट तुम्हाला फॉलो करायचंय. पेमेंट सक्सेसफुल झालेलं आहे. त्याचप्रमाणे ऑटोमॅटिकली पेज रिडायरेक्ट झालेला आहे आणि तुमची मोबाईल नंबर अपडेट, मोबाईल नंबर बदल करण्याची प्रक्रिया सक्सेसफुली सबमिट झालेली आहे. पुढील वर्किंग डे म्हणजे शनिवार रविवार वगळता 2 ते 3 दिवसामध्ये मॅक्झिमम मोबाईल नंबर चेंज झालेला असेल मित्रांनो. आधारला जो अगोदर होता त्याच्याऐवजी आता जो नवीन नंबर आपण टाकलेला ओटीपी वगैरे टाकून फेस कॅप्चर करून, तर तो मोबाईल नंबर आता तुमचा इथं झालेला आहे मित्रांनो. सबमिट सक्सेसफुली रिक्वेस्ट घेतलेली आहे. तुम्ही इथं पॉपअप मेसेज बघू शकता, युअर मोबाईल नंबर अपडेट रिक्वेस्ट हॅज बीन सबमिटेड सक्सेसफुली आणि त्याची एक्नॉलेजमेंट पावती सुद्धा त्यांनी दिलेली आहे मित्रांनो. ते डाउनलोड या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही पावती सुद्धा काढू शकता.